अशोक खरात प्रकरणामध्ये अनिसने 2008 साली त्याचा पाठपुरावा केला होता, त्याबद्दल काय सांगा? हो हो, त्यावेळी तो म्हणजे आतासारखा हाय प्रोफाईल किंवा त्याला अनेक राजकारणी भेटलेले नव्हते. त्यांनी नाशिकमध्ये असे काही धंदे चालू केलेले होते. आमच्या नाशिकचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे, त्यानंतर महेंद्र दातरंगे यांच्याकडे ती तक्रार आल्यानंतर तक्रार आल्यानंतर त्याला जाऊन त्यांच्या ऑफिसमध्ये भेटले. ऑफिसमध्ये भेटल्यावर त्यांनी सांगितलं मी असे काही प्रकार करत नाही, बघा तक्रारी आल्या. मग आमची नाशिकची टीम होती, त्या नाशिकच्या टीमने सांगितलं ठीक आहे तुम्ही नाही करत आहे, आम्ही नाशिकचेच आहे, आम्ही तपासत राहू म्हणून. पण बाबाबुवा कसे प्रेशर करतात, त्यावेळी पण अनिसच्या त्या कार्यकर्त्यांना प्रेशर केला. कसा केला तर त्यावेळी तिथले नगरसेवक, सरपंच, जे प्रतिष्ठित लोक होती त्यांना बाबाने त्यावेळी बोलवलं तो दबाव आणण्यासाठी अनिसवर. इथपर्यंत ठीक आहे. नंतर बाबाने काय सांगितलं, मी कॅप्टन आहे आणि माझ्याकडे पिस्तूल आहे. म्हणजे सरळ सरळ ही जीवे मारण्याची धमकी आहे. अशा धमक्या त्यावेळी पण दिल्या गेल्या होत्या. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली माने न्यूज चॅनलला जरूर भेट द्या.